श्रीराम समर्थ मंडळी, आता येते मकर संक्रांती आणि मकर संक्रांती म्हटली तर तिळाचे लाडू हे आलेच. चला तर मग मस्त असे खुसखुशीत होणारे, जराही कडक न होणारे आणि दाताला न चिकटणारे असं आपण बनवूया तिळाचे लाडू. मी अर्धा किलो तीळ घेतली आहे आणि ती छान अशी लालसर रंगावर मी कढईमध्ये परतून घेतलेली आहे. एकदम कढईत तीळ सगळी घालायची नाही, ढवळताना प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण थोडी थोडी तीळ कढईत घालून ती मंद आचेवरच आपल्याला भाजायची आहे. आणि ज्याप्रमाणे मी दाखवला कलर त्याप्रमाणे त्याचा रंग यायला हवा. नंतर कढईमध्ये घातले मी पाववाटी शेंगदाणे, म्हणजे ते मी 150 ग्राम घेतलेले होते. ते सुद्धा साल निघेपर्यंत छान असे मी परतून घेतले आणि त्याची साल काढून घेतली आणि त्याची छान असा जाडसर असा कूट करून घेतला. नंतर मी थोडीशी वेलची होती ती सुद्धा भाजून घेतली आणि तिची मिक्सरला वेलचीची पूड करून घेतली. नंतर कढई घेतली, कढईमध्ये मी चमच्याभर तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये मी घातला गूळ. आता बघा, गुळाचं प्रमाण सांगते मी. अर्धा किलो तीळ असेल तर अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे. ओके, जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसतील तर तसं प्रमाण घ्या, जेवढे तीळ तेवढं गूळ. पण जर तुम्ही शेंगदाणे घातले आणि जर ते शेंगदाणे एक वाटीवर असतील, म्हणजे जवळजवळ 150 ग्राम, मी 150 ग्राम शेंगदाणे घातले होते, म्हणून मला अजून 150 ग्राम गूळ त्याच्यामध्ये मला वाढवावा लागला. म्हणजे मी गुळाचं प्रमाण किती घेतलं, अर्धा किलो तिळीला अर्धा किलो गूळ आणि वरून 150 ग्राम शेंगदाणे होते, म्हणून मी 150 ग्राम अजून गूळ घेतला. याप्रमाणे आपण गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. छान असा गूळ फुल गॅसवर वितळेपर्यंत फुल गॅस करायचा आणि तो वितळल्यानंतर मंद आचेवर त्याचा पाक व्हायला द्यायचा. पाक कसा चेक करायचा, वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यात जरासा एक थेंब पाकाचा टाकून बघायचा आणि त्याची गुठळी व्हायला हवी. ती गुठळी एकदम कडकही होता नाही आणि एकदम जेलीसारखीही राहता नाही. त्याची गुठळी अशी आपण आपटली तर त्याचा असा खडखड असा आवाज यायलाही हवा आणि ती जेलीसारखी राहता नाही. ती थोडीशी कडक थोडीशी नरम अशी व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण तो गूळ चेक करून घ्यायचा आणि तसा जर गूळ आपला झालेला असेल तर मग आपण त्याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालून घ्यायचं, वेलची पावडर घालून घ्यायची आणि छान असं ते गुळामध्ये मस्त असं परतून घ्यायचं. हे बघा, मी पहिल्यांदा पाक जो पाण्यात घातला होता तो जेलीसारखा झाला होता, म्हणजे तो थोडा नरम होता. आणि आता जो मी पाक घातला आहे त्याची अशी तार झालेली आहे आणि ती अशी पटकन हातात घेतल्यावर तसे तुटतोसुद्धा आहे. त्याची छान अशी गोळीसुद्धा होते आहे, जेलीसारखा तो राहत नाही आहे आणि त्याचा असा आपटल्यावर आवाजसुद्धा होतो आहे. म्हणजे माझा पाक रेडी आहे. सगळं मिश्रण मी त्याच्यामध्ये घातलं पाकामध्ये, तीळ शेंगदाणे वेलची पूड आणि छान असं ढवळून घेतलं. चांगलं 2 ते 3 मिनटं मिक्स झाल्यानंतर मी गरम गरम त्याचे लाडू वळायला घेतले. आता गरम गरमच वळावे लागतात. जर थंड केल्यानंतर वळले तर तो पाक ते मिश्रण पूर्णपणे कडक होईल, त्याचा आकारही तुम्हाला देता येणार नाही. म्हणून गरम गरम हाताला पाणी लावायचं आणि मग पटकन असा छोटासा गोळा घेऊन पटकन आपण त्याचे लाडू वळायचे. अशा प्रकारे हाताला चटके न लावता आपण छान असे लाडू पटापट पाणी लावून लावून हाताला पटकन असे वळून घ्यायचे. समजा जर ते मिश्रण थंड झालं, लाडू वळता येत नाही आहेत, तर पुन्हा थोडंसं मंद आचेवर ते मिश्रण ते एकमेकांपासून सुटेपर्यंत तुम्ही काय करा, ते पुन्हा गरम करून घ्या आणि मग त्याचे पुन्हा पटकन लाडू वळा. एक वेळ सोबत कोणाला तरी मदतीला घ्या, म्हणजे ते काम आपलं पटकन होईल. पुन्हा पुन्हा आपल्याला गरम करायला मिश्रण लागणार नाही. म्हणून अशा प्रकारे तुम्ही लाडू छान असे हाताला पाणी लावून लावून मस्त असे वळून घ्या. मस्त असे तिळगुळाचे लाडू तयार. आणि ही व्हिडिओ बघा आणि तसे लाडू बनवा आणि मला कमेंट करून सांगा की लाडू कसे झाले होते. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.